सोलापूर शहरात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेप्रमाणे विशेष निधीची तरतूद करा. नगरसेवक मनीष केत. सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत शहरात कुठेच स्वतंत्र महिला स्वच्छतागृह दिसून येत नाही. पुरुषांना अनेक पर्याय आहेत, मात्र महिला भगिनींनी काय करायचं, असा महत्त्वाचा मुद्दा पत्रकार स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी आज महानगरपालिकेच्या सभागृहात उपस्थित केला. सोलापूर महानगरपालिकेच्या आज महत्त्वपूर्ण अंदाजपत्रकीय सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. शहर विकासावर विविध मुद्दे मांडत असताना स्वीकृत नगरसेवक पत्रकार मनीष केत यांनी महानगरपालिकेच्या सभेत मंजूर झालेला 1 कोटीचा निधी अपुरा असून मुंबई महानगरपालिकेप्रमाणे स्त्रियांच्या स्वच्छतागृहासाठी सोलापूर महानगरपालिकेत विशेष तरतूद करावी अशी मागणी यावेळी केली. पण आजही एक प्रश्न अस्वस्थ करतोय. सोलापूर महानगरपालिका खऱ्या अर्थाने स्वावलंबी कधी होणार? काळाच्या ओघात सत्ता बदलल्या. कधी काँग्रेसची सत्ता होती तर आज भाजपचे आहे. राजकारणाची चाके फिरली आहेत, चेहरे बदललेत, पण आर्थिक परिस्थिती मात्र आजही जैसे थे आहे. आजही आपल्याला विकास कामांसाठी, कर्मचाऱ्यांच्या पगारीसाठी किंवा मूलभूत सुविधांसाठी राज्य सरकार, केंद्र सरकारकडे हात पसरावे लागतात किंवा कर्ज काढावे लागते. ही मानसिकता आपल्याला बदलावी लागेल. केवळ घरपट्टी, पाणीपट्टीवर अवलंबून न राहता महापालिकेच्या ज्या मोकळ्या जागा आहेत त्या जागेवर व्यापारी संकुले उभे करून आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावे लागेल. सभागृहातील सर्व सदस्यांनी पक्षभेद विसरून सोलापूर महानगरपालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एकत्र यावे अशी मी विनंती करतो. केवळ करवाढ करून सोलापूरच्या जनतेवर बोजा टाकण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या मालमत्तेचा आर्थिक मूल्य वाढविणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरेल. शहरात महापालिकेच्या मालकीच्या अनेक मोकळ्या आणि मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत. यातील अनेक जागा दुर्लक्षित किंवा तेथे अतिक्रमण होण्याची भीती आहे. या जागा BOTवर विकसित केल्या पाहिजेत. जसे की सोलापुरातल्या काही जागा आहेत त्याबद्दल मी आपल्याला माहिती देतोय. पुन्हा नाका विद्यापीठ समोर सोलापूर महानगरपालिकेची 4.5 एकर जागा आहे. 1 एकर जागेवर त्या ठिकाणी पेट्रोल पंप करायचा ठरला होता, परंतु आजपर्यंत तिथे पेट्रोल पंप झालेला नाही. उर्वरित 3.5 एकर जागेत आपण त्या ठिकाणी ओपन फूड मॉल, मोठ्या गाड्यांचे चार्जिंग स्टेशन, लहान मुलांसाठी गार्डन, मोठ्या गाड्यांसाठी टायर पंक्चरचे दुकान, 40 ते 50 रूमचे रेस्ट हाऊस किंवा लॉज BOTवर आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि त्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय जे आहे त्याच्यासमोर महापालिकेची मोठी जागा आहे. तेथे महापालिकेचे झोन ऑफिस आहे. ती जागा BOTवर जर दिली तर त्या ठिकाणीही आपल्याला मोठे उत्पन्न मिळू शकते. हुतात्मा स्मृती मंदिरच्या लागून पार्कवर कमर्शियल जागा आहे. त्या ठिकाणी आपण टॅक्सचं ऑफिस केलं. ते टॅक्सचं ऑफिस रिकामं करून ती जागा जरी आपण भाड्याने दिली तर त्याचेही उत्पन्न आपल्याला मिळू शकते. कर्णिक नगरमध्ये जे मैदान आहे जिथे सभा होतात त्या मैदानाच्या बाजूला अनेक स्नॅक्सच्या गाड्या आहेत. त्या मैदानावरच L आकाराचे आपण जर गाळे बांधले तर त्या ठिकाणी खाऊगल्ली होऊ शकते. तिथून मोठ्या प्रमाणात उत्पन्न आपल्या महापालिकेला मिळू शकते.